नागपूर येथील दीक्षाभूमीवर गेल्या 1 वर्षापासून विकासाच्या नावाखाली बांधकाम सुरू आहे। दीक्षाभूमीचा विकास झाला पाहिजे आमचे असे सर्व बौद्ध उपासकांचे मत आहे, परंतु पार्किंगची व्यवस्था अंडरग्राउंड करण्यात आलेली आहे, त्यामुळे बोधिवृक्षाला व दीक्षाभूमीला धोका होऊ शकतो। धोका होणार नाही या दृष्टिकोनातून दीक्षाभूमी स्मारक समितीने निर्णय घ्यावा व अंडरग्राउंडची पार्किंग आहे ती अंडरग्राउंड पार्किंग थांबवण्यात यावी, नाहीतर आतापर्यंत कित्येक वर्षापासून ही पार्किंगची व्यवस्था 2 ते 3 किलोमीटर अंतरावर होत होती, त्यामुळे कोणत्या प्रकारे अडचणी येत नव्हती, परंतु आता मात्र विरोध आहे। तो पार्किंगचा जो खड्डा आहे तो बुजवण्यात यावा व पहिले पार्किंग जशी होती तशी ठेवण्यात यावी व विकास काम करावे असे बौद्ध उपासक भंडारराव शीतल नागदेवे व इतर दीक्षाभूमी बचाव समितीचे पदाधिकारी यांचे मत। त्यावर उत्तर देताना दीक्षाभूमी स्मारक समितीचे डॉक्टर राजेंद्र गवई यांनी सर्व बौद्ध उपासकांची मागणी मान्य करून या ठिकाणी खड्डा बुजवण्यात येईल। अंडरग्राउंड पार्किंग आजपासूनच आम्ही बंद करू असे सर्व बौद्ध उपासकांना सांगितले, त्यामुळे आंदोलन थांबवण्यात आले। या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व विविध सामाजिक संघटना या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या। हे विशेष। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। नागपूर येथील दीक्षाभूमीवर गेल्या 2-3 महिन्यापासून विकासाच्या नावाखाली बांधकाम सुरू आहे। दीक्षाभूमीचा विकास झालाच पाहिजे आमचे असे मत आहे, परंतु पार्किंगची व्यवस्था अंडरग्राउंड करण्यात आलेली आहे, त्यामुळे बोधिवृक्षाला दीक्षाभूमीला धोका होऊ शकतो। धोका होणार नाही या दृष्टिकोनातून दीक्षाभूमी स्मारक समितीने निर्णय घ्यावा व अंडरग्राउंडची पार्किंग आहे ती अंडरग्राउंड पार्किंग थांबवण्यात यावी, नाहीतर आतापर्यंत कित्येक वर्षापासून ही पार्किंगची व्यवस्था 2 ते 3 किलोमीटर अंतरावर होत होती, त्यामुळे कोणत्या प्रकारे अडचणी येत नव्हती, परंतु आता मात्र विरोध आहे। तो पार्किंगचा जो खड्डा आहे तो बुजवण्यात यावा व पहिले पार्किंग जशी होती तशी ठेवण्यात यावी व विकास काम करावे असे माझे मत आहे। जय भीम। सर्वांना पूर्ण जय भीम। माझे नाव प्रतिमा पाणीराव राऊत आहे। मी तालुका साकोली, जिल्हा भंडारा। मी स्मारक समितीचे सल्लागार सदस्य। मला एवढं म्हणायचं आहे 1956ला बाबासाहेबांनी दीक्षा दिली, लाखो लोकांना, करोडो लोकांना दीक्षा दिली आणि स्वतः दीक्षा घेतली। हा स्वतः त्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्या अस्मितेमध्ये पार्किंग खोदकाम सुरू आहे तो बंद करण्यात यावा आणि बोधिवृक्षाला व दीक्षाभूमीला धोका होऊ शकतो। स्मारक समितीने निर्णय घ्यावा व अंडरग्राउंडची पार्किंग आहे ती अंडरग्राउंड पार्किंग थांबवण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करते। मी मुंबईवरून आलेलो आहे। भारतीय बौद्ध महासभा रमाबाई आंबेडकर नगर वार्ड शाखा या शाखेचा सरचिटणीस आहे आणि या ठिकाणी जे चाललेलं आहे, आज भीमराव भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर या ठिकाणी येणार होते। या ठिकाणी दीक्षाभूमीच्या याच्यामुळे सौंदर्यकरणामुळे किंवा अंडरग्राउंडमुळे या ठिकाणी दीक्षाभूमीला धोका आहे। तर 1980च्या अगोदर भारतीय बौद्ध महासभेत या ठिकाणी अस्तित्व होतं। ही पहिली कमिटी बरखास्त करून लोकांच्या मतातून आणि या ठिकाणी लोकांच्या आर्थिक व्यवस्थेतून याचं सौंदर्यीकरण व्हावं आणि दीक्षाभूमी या ठिकाणी वाचवावी अशी आपली भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून नम्र विनंती आहे। नाहीतर हे जे आंदोलन चाललेले आहे खऱ्या अर्थाने हे असेच पहिली समिती जी आहे ती या ठिकाणी बरखास्त करून या ठिकाणी आंबेडकर घराण्याचं ताब्यामध्ये 1980 सालच्या पहिल्या प्रमाणात यावी आणि या ठिकाणी याच्यावर आंबेडकर घराण्यातले जे वारसदार आहेत भीमराव यशवंतराव आंबेडकर, प्रकाशका बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आनंदराजे आंबेडकर या आंबेडकर घराण्यातल्या स्वाभिमानी मुलांना या ठिकाणी घेण्यात यावं आणि व्यवस्था सांभाळावी अशी मी आपल्या सर्व जनतेला या ठिकाणी आपण जर गप्प राहाल तर आपल्यावर असेच अन्याय आणि अत्याचार होतील, आपल्या मुलाबाळांचं आणि आपलं अस्तित्व धोक्यात येईल। म्हणून आता सर्वांनी या ठिकाणी आपण उग्र आंदोलन प्रत्येक गोष्टीला केलं पाहिजे, तरच आपण इथून पुढच्या काळामध्ये टिकू। सर्वांना सविनय धम्म बांधवांना जय भीम। मंडळी यांची परवाच्या दिवशी मीटिंग झाली, त्यामध्ये दोन्ही बाजूचे विचार मांडले गेले, पण लोकांच्या तीव्र भावना बघता
स्मारक समितीनं हा निर्णय घेतला आहे की हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यात स्पेशली जो अंडरग्राऊंड पार्किंगचा जो विषय आहे त्या अंडरग्राऊंड पार्किंगबद्दल पुनर्विचार करावा, यासाठी आम्ही गव्हर्नमेंटला तुमच्या भावना मला पूर्ण कळतात, कारण शेवटी किती झालो तरी आपलं रक्त एकच आहे, त्याच्यामुळं आपले विचार वेगळे राहू शकत नाही, बरोबर आहे की नाही. पण हा प्रोजेक्ट रद्द करणं हे इतकं किचकट काम आहे, म्हणून आम्ही पहिली प्रक्रिया सुरू केली. आम्ही आजच आम्ही आजच MMRDA पत्र दिलं आहे. पत्र लिहिलेलं आहे. ऐका, चर्चा होईल आणि चर्चा होईपर्यंत इथं पार्किंगचं काम आम्ही आजपासून थांबवतो.